12 ज्योतिर्लिंगामधलं मध्य प्रदेशमधलं उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. आपण आज बघणार आहोत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कोणती कथा आहे, नेमकं महाकाल नावाच्या मागचं कोणतं रहस्य आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. महाकाल रहस्य तेथील आपण कथा जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात चंद्रसेन नावाचा शिवभक्त राजा उज्जैन नगरीत होता. महादेवाचा तो भक्त होता. शिवभक्त राजा तो शिवाची अतिशय उत्तम पूजा करायचा. एकदा गवयाच्या मुलाने म्हणजेच गोपपुत्राने ती पूजा पाहिली आणि त्याचप्रमाणे पूजा केली. त्या मुलाचा पूजेमधील अंतर्भाव त्याच्या आईच्या लक्षात आला नाही आणि आईने त्याची पूजा मोडली. त्या मुलाला ती मोडलेली पूजा पाहून खूप तीव्र वेदना झाल्या आणि तो मुलगा बेशुद्धच पडला. त्या गोपपुत्राला असा आशीर्वाद मिळाला की तुझ्या वंशात भगवंताचा जन्म होईल. भगवान गोपालकृष्ण हे श्रीकर यांचे 8वे वंशज. दुसरी कथा अशी की शिप्रा नदीच्या तीरी अवंती नगरी होती. या नगरीमध्ये एका व्रताचरणी वेदप्रिय नावाचा ब्राह्मण होता. त्याला 4 मुलं होती. ती 4ही मुले विद्याभ्यासामध्ये निमग्न होती. या नगरीमध्ये एक दूषण नावाचा राक्षस मातला. त्याला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता. तो अतिशय उन्मत्त झाला होता. धर्मकार्याचा नाश करणे, नगरीची दुर्दशा करणे असे त्या राक्षसाचे उद्योग चालू होते. त्याने वेदप्रिय आणि त्याच्या मुलांना खूप त्रास दिला. धर्मकार्य करण्यापासून अडवले. त्यावेळी महादेव जमीन फाडून प्रकट झाले. त्या ठिकाणी खड्डा पडला. त्यामुळे हे ठिकाण जमिनीच्या खाली आहे. सर्वांनी विनंती केल्यामुळे महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात या ठिकाणी कायमस्वरूपी स्थित झाले. इथे दक्षिणमुखी शिवलिंग आहे. या ठिकाणी स्मशानातून आणलेल्या भस्माने भस्म आरती केली जाते. महादेव ही संहाराची देवता आहे. काल म्हणजे मृत्यू. मृत्यूचे सदा स्मरण असावे यासाठीच ही भस्म आरती होत असावी. तसेच दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा आहे. त्यामुळे महाकाल ज्योतिर्लिंग येथील शिवलिंगसुद्धा दक्षिणमुखी आहे. म्हणायचं गेलं तर कालाची 2 अर्थ पडतात. यामध्ये एक म्हणजे वेळ, दुसरा म्हणजे मृत्यू. काल की महाकाल असे आपण म्हटले जाते की प्राचीन काळापासून इथून पूर्ण जगताचा वेळ निर्धारित झाला होता. यामुळे या ज्योतिर्लिंगाचे नावसुद्धा महाकालेश्वर ठेवले. आणि दुसरे कारण पण हे काळाशीच संबंधी आहे. खरं तर महाकालचे शिवलिंग तेव्हा प्रकट झाले जेव्हा महादेवांना राक्षस दूषणचा वध करायचा होता. भगवान महादेव राक्षसाचा काळच बनून आले होते. ज्या अवंती नगरी ज्याला आत्ता उज्जैनच्या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारे हे महाकालेश्वर नावामागचं रहस्य आहे. आज आपण मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगामागचं रहस्य काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.
महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाला उज्जैनमध्ये तुम्ही अवश्यच भेट द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.